स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते झडते, अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते. संयमाने ते बसलेला आणि सर्वांचं ऐकताय, त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. मी काहीतरी प्राप्त केलेलं एका परीक्षेमध्ये आणि तुम्ही ते इतक्या उत्साहाने साजरा करतात, यामध्ये मला खूप आनंद आहे. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर दादा, तुम्ही उपस्थित ग्रामस्थ, सर्व मित्र परिवार, महिला मंडळी, या सर्वांचे खूप खूप आभार. त्यांनी कौतुक केलं, खूप छान वाटलं. आपण काहीतरी प्रयत्न करून काहीतरी छोटंसं यश प्राप्त केलं होतं. वाटत नव्हतं की खूप काही आहे ते, पण तुमचं तुम्ही परत येता म्हणजे परीक्षेत पास झालं म्हणून नाही, तर मी काहीतरी समाजासाठी काहीतरी करू शकलो, त्यासाठी परत माझा सत्कार करा, असं काहीतरी काम करून नक्की दाखवेल. या रुईगावचं म्हणजे अशाच प्रकारचं अनेक अधिकारी, अनेक पदाधिकारी व्हावेत असे मी मनापासून इच्छा बाळगतो. आणि परत एकदा मी शैलेशला, विक्रम शेठला आणि दादाताईला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे खूप संतोष. तर आम्ही 2 दिवसामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं सर्वांना विनंती करून, सर्वांना निमंत्रण पत्रिका पाठवून कार्यक्रमाला बोलवलं. तुम्ही हजेरी लावली सगळ्यांनी. भूतून भविष्यात असं स्वागत केलं शैलेशचं, त्याबद्दल मी ग्रामपंचायतच्या वतीने व आंधळे परिवाराच्या वतीने सर्वच मनपूर्वक स्वागत करतो आणि